भावांनो, सगळ्यांना जय शिवराय. आणि आजची तारीख आहे 6 मार्च. आज आपल्या महाराजांची जयंती आहे. म्हणजे 19 फेब्रुवारीला असते, पण ही तिथीनुसार आहे. तर भावांनो, आजच्या दिवशी आमच्या भिवंडीमध्ये भरपूर मोठा सोहळा असतो. तर तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जायला मला लेट झालेला आहे, कारण की आमची पालखी आलेली तिथं. मग दाखवतो बघा, पालखी आमची निघलेली आहे. या प्रोग्रामसाठी ही मी ड्रेस कोड केलेला आहे सगळा, म्हणजे एकदम मस्त व्हाईट अँड व्हाईट. मग कसं वाटतं सांगा. म्हणजे हा पालखी सोहळा दाखवतो, त्याचबरोबर आपल्यानंतर संध्याकाळी एक प्रोग्राम पण आहे. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल याच ब्लॉगमध्ये. आता चला आमच्या गावची जरा तुम्हाला परंपरा दाखवतो. ही आमची पालखी दर वर्षानुवर्ष निघते. म्हणजे महाराजांची मिरवणूक असते. शिवजयंती निमित्तच, ती पण तिथीनुसार. आज तिथीनुसार आहे. तर बघत राहा. चला आपण निघू आता. जायची तयारी झाली. या लवकर चला. भावांनो, आता पण लेट झाला मला. पप्पा मला बोलता मध्ये इतकं लेट काय करत होतो तुम्ही अजूनपर्यंत. तर चला मग दाखवतो आता प्रोग्राम सगळा. आमची सगळी रेडी आहे बघा, गँग अख्खी. बाबाई मम्मी बघ, मम्मी बघ. असून दे चला. हा बेटा बघता घ्या तिकडं. चला आवांदो, इथे तुम्ही आपली मिरवणूक बघता ना, ही आपल्या गावातून निघाली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत. माझा टाइम बघा, टाइम संध्याकाळी 5:30 वाजले आणि आम्हाला शो वाजता निघायला संध्याकाळी 6 वाजता. तर 6 वाजता पण निघू इथून आता. म्हणजे अर्धा घंटा फक्त फिरू, म्हणजे चौकापर्यंत जाऊ. तिथून मला एक कल्टी मारू, कारण की आपला शो आहे त्या मुला. हे बघा गावांची पोरा. 6 वाजता निघणार आहे मी, कारण की आपल्या माणसाने सांगितले सिद्धू की पोलीस आहे ना, त्याला बोलले मला पिकअप करायला आहे. तो पिकअप करायला इथे भिवंडीमध्ये येणार आहे. तर ट्रॅफिक जाम झाले आज. तर बघू आता कसा काय. तर ट्रॅफिक जशी कमी होणार तसा आम्ही लगेच इथून निघू. आता आम्ही विचार झाला की बाहेरून निघायचा, कारण की इथून आता भरपूर ट्रॅफिक होणार आहे. मग आजचं इव्हेंट दाखवलं तुम्ही हैराण व्हाल, कारण पुढं जाम असतं, भरपूर काय बी असतं, पण आता तुम्हाला दाखवू शकत नाही. चला जितकं दाखवतो तितकं दाखवतो तुम्हाला. बाकी सगळं तुम्ही बघा पुढच्या वर्षी. या वर्षी आपल्याला कॉल आहे, हे सॉरी शो आहे, शो. हे बघा भावांनो, भिवंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या काम चालू आहे. ही बघा इथे मूर्ती होती महाराजांची आपली, पण सध्या टेम्पररी ही मूर्ती आणलेली आहे. तर महाराजांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे सध्या. ते रेडी झाला की त्यानंतर मग आपला महाराजांचा पुतळा पुन्हा इथं दिसेल. A few moments later. भावांनो, चला आपला शिवजयंतीचा सगळा प्रोग्राम संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो आता शोला. सिद्धूवाला घ्यायला एक चौकात बोलवला घ्यायला म्हणजे तो आधी गेलता गावात पोहोचलेला, त्याला रिटर्न बोलवला मी घ्यायला. देव माणूस निघला. आता त्याला घेऊन आम्ही आता निघणार आहे डायरेक्टली शोला. आता घरी जातो, पटापट कपडे चेंज करतो आणि लगेच तसंच निघू आपण डायरेक्ट मलंगडला. शो काय असणार आहे, कसा असणार आहे, काय सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो, फक्त बघत राहा. भावांनो, संध्याकाळी 8:15 आम्ही इथं पोहोचलो डायरेक्ट मलंगडला. आमचा ड्रायव्हर बघा गरम पाणी पीत घेतले. गाडीचा मालक सिद्धू, तो त्याचा पंटर. काय नाव तुझं रे? सार्थक. ओके चला आता आतमध्ये जाऊया. मंडपीत आहे मस्त की सुमडीमध्ये गाडी लावली आम्ही इथं मागच. थंड मिंड घेतल्या, नाश्ता पाणी करून आलो डायरेक्ट. A few moments later. नाही इथं आम्ही ना मध्य कोणच्या हल्दी घुसलेलो. मला पण झाले वटके साथ गाडी लावलेली होती, घुसलो हल्दीन. आणि बॅनर पण इथे लावले ना. बॅनर ते तो आहे, पण यो घर नाही. नंतर आम्ही नवरा बघला. नवरा बरं आपला नाही. मला पण इन्शुरन्स आम्ही ठेवलं, गाडीने ठेवलेलो, फक्त चालत गेलतो. ते विषय करतो कोण आलं इन्स्ट्रुमेंट घेऊन. सेटअप लागलेला आहे. 2 कीबोर्ड, एक ढोलकी, एक ड्रम, एक पॅड. बस ये आपलं भारी चांगला आहे. यो चांगला आहे का सुरुवात. पोरपासर आहे का बघा, पोरपासर आहे का बघा. ऑर्गनायझर सिंगर आले. आहा
करते.
चला भावांदो, आलो आत्ताच घरी. जवळजवळ रात्रीचे ना किती दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा 3 वाजले 3. गेली 7 तारीख उंगवली आज. आणि आम्ही आत्ता घरी आलो कारण की जेवता करता टाईम झाला. शो संपला ना, त्यानंतर आम्ही काही जेवायला गेलो आणि मला जाम झोपायला आली. बिचारा सिद्धू आम्हाला इथपर्यंत आता सोडायला खोणीला पिकअप करायला आला, खोणीला पण ड्रॉप करायला आला. तर भाई थँक्यू, धन्यवाद, इथपर्यंत आला. आता उद्या पण आपला शो आहे, झोपायला लागेल कारण की झोप घेतली नाही तर वांदे होतील. आणि ब्रास बँडचा कॉल म्हणजे ब्रास तर नाही, बेस्टचा कॉल वाटतं सकाळी. बघत आता उठलो ना तर कॉलला जाईन, नाही तर मग झोपेन डायरेक्टली. कारण की भाई आपली हालत खराब झाली. 3 वाजले ना, जाम झोपायला आली. चला आजचा शो चांगला आला, मजा आली तशी प्रोग्रामला. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.